चष्मा कुठे ठेवला मी? कमाल आहे. माधवी, ए माधवी. काय? अगं माझा चष्मा मिळत नाहीये. आणि मिळणार सुद्धा नाही. का? कारण मी तो लपवलाय. चांगलंय. आता दे. आता दे काय? लपवलाय मी तो जाणून बुजून. नाही मिळणार. का बरं? कारण तुम्ही पण माझ्यापासून काहीतरी लपवलंय. मी काय लपवलंय? एक बातमी. कोणती बातमी? मला काय माहित, ते तर तुम्हालाच माहित की तुम्ही काय लपवलंय. पण माधवी, मी तुझ्यापासून कोणतीही गोष्ट का लपवेन? तेच तर मी तुम्हाला विचारतेय. अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्ही तुमच्या बायकोला नाही सांगू शकत? नाही, अशी कोणतीही गोष्ट नाही. अशी कोणती गोष्ट नाहीये तर का लपवताय तुम्ही? सांगून टाका. अगं पण जेव्हा मलाच माहित नाहीये की मी कुठली गोष्ट लपवतोय, तर मी कसं सांगू शकेन की मी कुठली गोष्ट लपवतोय? तुम्ही आता बोलणं फिरवताय. हा माधवी, आता माझं डोकं फिरतंय. नाही, तू मला सांग की मला कुठलीही गोष्ट तुझ्यापासून लपवायची काय गरज आहे? मला काय माहित. नवऱ्यांचा कुठे भरोसा असतो? आता यात नवरा बायकोची गोष्ट मध्येच कुठून आली? का? आपण नवरा बायको नाही आहोत का? आणि नवरा बायकोच्या मध्ये कधीही आड पडदा नसावा. माधवी, आपल्या घरात खिडकीशिवाय कुठेच पडदा नाहीये. फालतू विनोद नकोय. तुम्ही खूप बदलला आहात. तुम्ही आधी माझ्यापासून काही लपवत नव्हता, पण आता तुम्ही गोष्टी लपवायला लागला आहात. अरे माधवी, मी तुझ्यापासून कुठलीही गोष्ट लपवत नाहीये. मला माहित होतं तुम्ही मला नाही सांगणार. खूप बदललात तुम्ही, खूप बदललात. अरे, ही तर रुसली. माधवी, माधवी, अगं हे बघ माधवी, माधवी, अगं माझ्याकडे बघ तरी माधवी. तू तोंड का फिरवतेस? तुझा नक्कीच काहीतरी गैरसमज झालेला नाही माझा. तुम्ही नक्कीच काहीतरी लपवताय. पण मी काहीच लपत नाहीये माधवी. राहू द्या. तुम्हाला नाही सांगायचं ना, नका सांगू. मी पोपट भाऊजींनाच विचारते. पोपटलालचा काय संबंध? माधवी, जर मलाच माहित नाहीये मी कोणती गोष्ट लपवतोय, तर पोपटलालला कशी माहित असणार? कारण त्यांना माहित आहे. त्यांनी मला मेसेज केला होता आणि त्यांनी लिहिलंय की तुम्ही माझ्यापासून काहीतरी गोष्ट लपवताय. हो, आणि त्यांनी हे पण लिहिलंय की जेव्हा मी तुम्हाला विचारेन की तुम्ही माझ्यापासून काय लपवताय, तेव्हा तुम्ही मला सांगणार नाही की तुम्ही माझ्यापासून काय लपवताय. बरोबर बोलले होते पोपट भाऊजी, बरोबर. दाखव मेसेज, दाखव मला. कसं वाचणार? माधवी, चष्मा मिळेल? नाही मिळणार. पोपटलाललाच फोन करून विचारतो. या पोपटलालचा फोन पण लागत नाहीये. स्विच ऑफ. ते काहीही असो, पहिलं तू मला हे सांग की इतकी इम्पॉर्टंट गोष्ट तू माझ्यापासून का लपवली? कोणती गोष्ट? कोणती गोष्ट? अय्यर, हा आपल्या दोघांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. ओके. पण बबिता, अगं अशी काय गोष्ट आहे? काय सांगितलंय पोपटलालने? ना तू काही सांगत आहेस, ना ही पोपटलालचा फोन लागत आहे. हे बघ, सरळ सांगून टाक. असं झालंय तरी काय? प्लीज. तुला नोकरीवरून काढून टाकलंय ही गोष्ट तू मला कधी सांगणार होतास? हे मी केव्हा सांगणार होतो? काय? पण बबिता, मी असं का सांगू? ओके, ऐक. बस बस इथे बस. ठीक आहे. अरे हे बघ अय्यर, मला सगळं काही नीट समजतंय. तुझं इन्कम बंद होईल, तुला टेन्शन होणार, पण प्लीज काही क्षणासाठी आपला मेल इगोला जरा बाजूला ठेव आणि सत्य परिस्थितीला तोंड दे. ठीक आहे? काय बोलतेस? मेल इगो? बबिता, यामध्ये मेल इगोची गोष्ट कुठून आली? बबिता, तुला काय बोलायचं आहे? मला काही समजत नाहीये. अय्यर, तू माझ्यापासून एवढी इम्पॉर्टंट गोष्ट का लपवलीस? ओके, ऐक ऐक. हे बघ, मी एज्युकेटेड आहे. ठीक आहे? मी जॉब करेन, आपण दोघं मिळून मेहनत करूया. ठीक आहे? तुला काळजी करायची काहीच गरज नाहीये. सगळं ठीक होईल. मी आहे ना. बबिता, मला नोकरीवरून नाही काढलंय. पोपट भाऊ खोटं बोलूच शकत तर नाही. मग काय मी खोटं बोलतोय? फोन दे तुझा. मी आताच तुझ्या बॉसला फोन करते. सगळं खरं कळेल मला. बॉसला फोन देते. बबिता, बॉसला फोन नको करू. बबिता, बॉसला या सगळ्या गोष्टी विचारशील तर माझं इम्प्रेशन डाऊन होऊन जाईल. अय्यर, प्लीज आता बहाणे बनवणं बंद कर. ओके? आणि खोटं तर बोलूच नकोस. अय्यर, हे बघ, आपल्याला सत्याला सामोरं जावंच लागेल. ओके? बबिता, काय सत्य आणि कशाला सामोरा? माझी नोकरी अगदी सही सलामत आहे. तर मग पोपट भाऊ
भाऊनी असा मेसेज का केला? कारण पोपटलाल वेडा झालाय. हो बरोबर आहे, एकटा तूच स्पॉट आहेस ना, बाकी सगळे तर इथे वेड आहेत, हो ना? हे बघ बबिता, मी एकदम खरं बोलतोय. पोपटलालने तुला चुकीचा मेसेज केलाय. पोपट भाऊनी तर मेसेज करून खूप चांगलं केलं, नाहीतर पूर्ण आयुष्यभर तू माझ्यापासून हे लपवलं असतंस. बबिता हे बघ बबिता, माझं जरा ऐक. हे बघ बबिता, मी अगदी खरं सांगतोय, माझी नोकरी नाही गेली. मला कोणी नोकरीवरून नाही काढलं. यार प्लीज प्लीज दया कर आणि आता खोटं बोलणं बंद कर. इनफ इज इनफ, ओके प्लीज. बबिता, मी खोटं नाही बोलत आहे. मला कोणी नोकरीवरून नाही काढलंय. तुझी शपथ बबिता, मी तुझी शपथ घेतो. खरंच? बबिता, मी तुझी खोटी शपथ कधी घेऊ शकतो का? तर मग पोपट भाऊनी असा मेसेज का केला? ओय सोनी, मला खरंच समजत नाहीये की तू मला घराबाहेर जायला का देत नाहीयेस ते. तुला जायचं असेल तर जा, पण जर का तू गेलास तर माझ्याशी कधीच बोलू नकोस. अरे पण का? ओय, मी तुला कॉल करून सांगितलं होतं ना की आज एका गाडीची अर्जंट डिलिव्हरी करायची आहे, तर रात्री यायला उशीर होणार आहे. रेवाजे मला सगळं काही कळतंय तुला काय कळतंय जे मला कळत नाहीये? की कोणताही क्लायंट नाहीये. मग मी काय गॅरेज मध्ये भांगडा करायला जातोय? आणि मी गेलो जरी असतो तर तुला आणि गोगीला घेतल्याशिवाय नाहीच गेलो असतो ना. चुप राहा रोशन, मला समजलंय की तू पार्टी शार्टी करायला जाणार असते. पार्टी? कसली पार्टी? अर्जंट कामाचं बहाणा सांगून तू पार्टी करायला जातोयस ना. इतकं भोळं बनायची गरज नाहीये. ओय, मी भोळा बनत नाहीये, मी खरंच भोळा आहे. खरंच मी कुठली पार्टी करायला जात नाहीये. असं खरं तर मी बऱ्याच वेळेला पण ऐकलंय. यावेळी मी खरोखरच खरं बोलतोय यार. रोशन, पार्टी शार्टी करायला तू किती खोटं बोलू शकतोस. ओय, मी खोटं बोलत नाहीये सोनिये. खबरदार मला सोनिया म्हणून हाक मारलीस तर. नेहमी गोड गोड बोलून तू मला मूर्ख बनवतोस. ओय सोनिये, पण आज मी तुला मूर्ख नाही बनवत आहे. काय? म्हणजे मी तुला कधीच मूर्ख नाही बनवत, आणि आज तर चुकूनही मूर्ख बनवत नाहीये यार. मला नाही वाटत. ओय, तुझा माझ्यावर विश्वास नाहीये ना, तर चल माझ्यासोबत आणि बघ मी कुठे जातोय ते. नाही नाही नाही, मला तुझ्यासोबत पार्टी शार्टी करायला कुठेच नाही यायचं. ओय यार, कसं समजू मी हिला? हाय रब्बा. ओय सोनिये, इथे बघ. रोशन, इथे बघ ना. तुला माझी शपथ आहे, इथे बघ. मी वाहेगुरूंची शपथ घेतोय की मी गॅरेज मध्ये काम करायला जातोय, पार्टी शार्टी करायला जात नाहीये सोनिये. ओ सोनिये, कुठलाही सरदारजी वाहेगुरूची खोटी शपथ नाही घेणार. ओय, आता तरी माझ्यावर विश्वास ठेव यार. तर मग त्यांनी असा मेसेज का बरं केला असेल? त्यांनी कोणी आणि कसला मेसेज केला यार? मला वाटतं पोपट भाऊंचा मेसेज आला होता की आज तू कामाच्या नावाने पार्टी शार्टी करायला जाणार असते. ओय, पोपून तुला असा मेसेज केला? अशी चुकीची गोष्ट तुझ्या डोक्यात भरली? ओय, हा पोपू ना, ओय सकाळी सुद्धा माझी मस्करी करत होता हा. कधी बोलतो पुढचं टायर पंक्चर झालंय, तर कधी बोलतो मागचं टायर पंक्चर झालंय. ओय, याने सकाळी माझी मस्करी केली, ती तर मी सहन केली, पण नंतर तुझ्यासोबत मस्करी करून आपल्यामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न केला. ओय, मला हे सहन नाही होणार. ओय पोपू, आज तर तुझी मी अशी हालत करणार आहे की तुला हसता येणार नाही आणि रडताही येणार नाही. रडायचं नाही तर काय करायचं तारक? काय करू? मला कळलंय की तू चाट खाल्लंस, ते सुद्धा नाक्यावर उभं राहून, आणि ते सुद्धा 4 प्लेट. 4? मी 4 प्लेट 4 नाही खाल्ली अंजली. मग 3 खाल्ले असतील, पण खाल्लेच ना. अरे नाही, 4 प्लेट नाही, 3 प्लेट. मुळात मी चाट खाल्लीच नाही. खरं तर मी आज इतका उपाशी आहे की वाटेत विचार करत होतो की घरी जाऊन अंजलीने जे काही बनवलं असेल, जसं बनवलं असेल, डाएट फूड खाईन अंजली. ऍक्च्युली मला खूप भूक लागली आहे, मला काहीतरी खायला दे. तारक, या घरात तुला एक सुद्धा घास खायला नाही मिळणार, अँड दॅट्स फायनल. अगं अंजली तुला माहितीये ना, तू जेव्हा असं करतेस तेव्हा मला किती वाईट वाटतं ग. आय हेट टीयर्स अंजली. अगं अंजली, मी खोटं बोलत नाहीये. खोटं नाही बोलत आहात. जो माणूस 6 महिन्यापर्यंत माझ्या हाताने बनवलेलं जेवण पिऊनला देतो, तो मला सांगतोय की खोटं नाही बोलत. अंजली, हे बघ माझं. अरे अंजली, काय इथे तिथे फिरतेस? माझं ऐकून तरी घे. असं तोंड फिरवून काय होणार आहे? मी डब्बा दिला पिऊनला, मी खोटं बोललो, मी मान्य करतो, पण ही सगळी जुनी गोष्ट झाली अंजली, विसर ना आता. तुला माहितीये तारक, एका स्त्रीला किती दुःख वाटतं जेव्हा तिला समजतं की तिचा नवरा तिच्याशी खोटं बोलतोय. अंजली, माझ्यावर विश्वास ठेव, मी खोटं बोलत नाहीये. मी कसं समजावू तुला? एक गोष्ट सांग मला, मी कशी समजावू तुला? मला काहीच समजावू नकोस तू, कारण मला तुझी कोणतीच गोष्ट समजून घ्यायचीच नाहीये. तू जाऊन चाट खा, चाट. अंजली, मी अजिबात चाट खाल्लं नाहीये. बघितलं, खोटं बोलणारा व्यक्ती नेहमी मोठ्या आवाजाने बोलतो.
अंजली मी खोटं बोलत नाहीये, मी कंटाळलोय आता, मला भूक लागलीये. माझ्यावर विश्वास ठेव, मी खरं बोलतोय, मी काही खाल्लं नाहीये. जे काय बनवलंयस ते मला पटकन दे बाबा. जे काय बनवलं असेल, भूक लागलीये प्लीज. अजिबात नाही मिळणार जेवण. या घरात ना स्वयंपाक होणार ना तुला मिळणार, कळलं का? बरं बरं ओके ठीक आहे, नाही मिळणार ना जेवण, काही हरकत नाही. मला फक्त एवढं सांग की तुला हे कोण बोललं की मी नाक्यावर उभा राहून 4-4 प्लेट चाट खात असतो? पोपटलाल भाऊंनी. पोपटलाल? हो. अंजली, पोपटलाल खोटं बोलतोय, असं काही केलंच नाहीये मी. खोटारडा आहे तो. खबरदार जर तू स्वतःच खोटं लपवायला पोपट भाऊंचं नाव घेतलंस अगं, तर. मी खोटं बोलत नाही अंजली, मी खोटं बोलत. पोपटलाल मेसेज करतोय की मी नाक्यावर उभा राहून चाट खात होतो आणि मला माझ्याच घरात जेवण मिळत नाही. आज एका उपाशी माणसाच्या हातून घास काढून घेतलायस तू. आज एका लेखकाच्या हातून एका पत्रकाराची पिटाई होणार आहे.